नमस्कार मंडळी, मी मोनिका. आम्ही जिथं राहतो तिथं अंगणात रामफळाचं भलं मोठं झाड आहे. त्या झाडावरच आलेली ही खारुताई. असं म्हणतात की भगवंत हा ज्याचा त्याचा वाटा हा काढून ठेवतो आणि ज्याच्या त्याच्या वाट्याचं जो तो खाऊन घेतो. म्हणतात ना, दाणे दाणे पे लिखा है खाणे वाले का नाम. त्याच पद्धतीनं काहीसं हे असेल. बरीचशी रामफळं ही झाडावर पिकलेली असतात आणि वेगवेगळे पक्षी हे नजरेला पडतात आणि आपापल्या हिश्श्याचं ते रामफळ खाऊन जातात. फुलपाखरंसुद्धा वेगवेगळ्या रंगाची या झाडांवर येतात बरं का. कारण रामफळाबरोबरच लिंबाचं सुद्धा झाड आहे. लिंबाचं म्हणजे लिंबू. तर ही खारुताई बघा किती छान ह्या रामफळ खाण्याचा आनंद घेत आहे. अधूनमधून ती गाड्यांचा आवाज किंवा कोणी येत तर नाही ना असा कानोसा घेते. मला कोणी हानी तर पोचवणार नाही ना अशी इकडे तिकडे बघून पुन्हा रामफळ खायला सुरुवात करते. त्याचबरोबर बुलबुल पक्षी असू देत किंवा चिमण्या असू देत, असे वेगवेगळे पक्षी हे येतात आणि आपापला हिस्सा आपापला वाटा ते खाऊन जातात. बरेचशी फळं ही उंचावर असल्याने ती काढता येत नसल्यामुळे पक्षीसुद्धा आनंद घेतात आणि जिथपर्यंत हात पोचतो किंवा सळईच्या मदतीने आम्हाला काढता येतील ती फळे आम्ही काढतो. तर बघा खारुताईची कशी गंमत सुरू आहे. रामफळ खाताना पुन्हा ती काही वेळ ही फांदीच्या खाली आली आणि पुन्हा काय तिच्या मनात आलं ते रामफळ खायला ती लागली. तर अशा पद्धतीनं तिचे खेळ हे चालू असतात. आता तुम्हाला बुलबुल पक्षीसुद्धा दाखवते की कशा पद्धतीनं हा बुलबुल पक्षी आपला वाटा जो आहे रामफळातील तो खाऊन जातो आहे. आणि रामफळ हे अगदी गोड आहेत बरं का. झाडावरच ते पिकले असताना जर तोडले तर त्याच्यातील गोडवा हा खूपच जास्त येत असतो. सीताफळ तर आम्हाला सगळ्यांना आवडतं, पण त्याचसोबत आता रामफळसुद्धा आवडायला लागलं आहे. आणि नॅचरल पद्धतीनं हे रामफळ जे आहेत ते झाडावर पिकलेले आम्ही हाताने तोडून घेतो. तो आनंद जास्तीचा आहे. चला आता बुलबुल पक्षी कसा आपला वाटा खातोय तर ते दाखवते. बुलबुल पक्षीसुद्धा रामफळाचा आनंद घेतोय. भगवंताने चोच दिली आहे तर त्या चोचीत दाणा कसा मिळवायचा याची सोयसुद्धा तो करूनच ठेवतो असं म्हणतात. आणि निसर्ग जेव्हा आपण जवळून बघतो तेव्हा त्याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आता खारुताई झाली, बुलबुल पक्षी झाला, चिमण्या झाल्यात आणि आता वेळ आहे ती हे जवळ असलेलं अगदी हाताला पोहोचेल अशा अंतरावर असलेलं रामफळ. तसं ते पिकलेलंच आहे पण आणखी 2 दिवस ते घरात राहू शकतं अशा पद्धतीचं आहे. तर ते सुद्धा बघा मी तोडून घेते. आणि बघा गॅलरीतूनच अगदी हाताला येईल आणि पिकलेल्या अवस्थेत याला 2 दिवस ठेवण्याची सुद्धा गरज नाही. मऊ झालेलं असं रामफळ आहे. लागलीच आपण खाऊ शकतो. तर हे रामफळसुद्धा शिवम बघा कशा पद्धतीनं तोडतोय. त्याला तोडता येत नव्हतं म्हणून मग मी फक्त ते फिरवलं आणि